ओके, लास्ट टाइम आपण एक कन्फ्युजन मॅट्रिक्सचं न्यूमरिकल घेतलं होतं 2x2. हे पण कन्फ्युजन मॅट्रिक्सच न्यूमरिकल आहे 2x2 मॅट्रिक्सचं, ज्याच्यामध्ये आता यामध्ये डिफरन्स आहे पहिल्या न्यूमरिकलपेक्षा की इथे प्रेडिक्टेडची व्हॅल्यू अपवर्ड साईडला आहे आणि ॲक्च्युअल या साईडला आहे. लास्ट न्यूमरिकलमध्ये पाहिलं तर जेव्हा ॲक्च्युअलची व्हॅल्यू इकडे होती आणि प्रेडिक्टेड इथे होतं, ज्याच्यामुळे या FP आणि FN ची पोझिशन चेंज झाले. ओके, सो आपल्या त्या पोझिशन हे कुठे एक्झॅक्टली हे आपल्या कळण्यासाठी हे प्रेडिक्टेड अँड ॲक्च्युअलचे व्हॅल्यूची इम्पॉर्टंट असते. सो यामध्ये आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, ॲक्युरेसी, प्रिसिशन, रिकॉल अँड F1 स्कोअर. सेम तेच कॅल्क्युलेट करायचं आहे जे लास्ट व्हिडिओमध्ये केलं होतं, पण याच्यात फक्त आपले पोझिशन चेंज झालेलं आहे FN आणि FPच्या. ओके, का बरं, ॲक्च्युअल आणि प्रिडिक्टेडच्या पोझिशनमुळे. ओके, सो अशा प्रकारे पण न्यूमरिकल विचारला जाऊ शकते. सो ॲक्युरेसीचा फॉर्म्युला सेमच राहणार आहे, TP + TN म्हणजे डायगोनली. ओके, लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला TP अँड TN. देन TP + TN + FN + FP म्हणजे कोणत्या व्हॅल्यूज आहेत, ट्रू पॉझिटिव्ह, ट्रू निगेटिव्ह, फॉल्स निगेटिव्ह, फॉल्स पॉझिटिव्ह, ज्या पण व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे त्या तुम्ही इथे पुटअप करणार. जसं की TPची व्हॅल्यू 25 आहे, TNची व्हॅल्यू 20 आहे, देन अगेन TPची 25, TN 20 आहे, FN 5 आहे, गिवन आहेत त्या व्हॅल्यूज, आणि इथे 10 आहे. देन अशा प्रकारे तुम्हाला ॲक्युरेसी फाइंड आउट करता येईल. देन व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर प्रिसिजन, TP / TP + FP. मग नंतर तुमच्याकडे व्हॅल्यू गिवन आहेत TPची आणि FPची, यू पुट दॅट व्हॅल्यू इन टू द इक्वेशन आणि नंतर मग तुम्हाला भेटेल ॲन्सरवर. ओके, 0.71. अशा प्रकारे तुम्ही प्रिसिजन पण कॅल्क्युलेट करू शकता. देन रिकॉलचा फॉर्म्युला काय, TP / TP + FN. पुट द व्हॅल्यूज ऑफ TP अँड FN, यू विल गेट द ॲन्सरवर ऑफ रिकॉल. जर इन्स्टेड ऑफ रिकॉल दे कॅन आस्क फॉर द सेन्सिटिव्हिटी ऑर द ट्रू पॉझिटिव्ह रेट, तर वन ऑफ द सेम आहे ते. ओके, देन F1 स्कोअर म्हणजे काय, त्याचा फॉर्म्युला असतो 2 × प्रिसिशन × रिकॉल / प्रिसिशन + रिकॉल. F1 स्कोअर काढायचा असेल तर प्रिसिशन आणि रिकॉल दोघांची पण व्हॅल्यू आपल्याला माहिती पाहिजे. ओके, हे आताच तुम्ही अबाव न्यूमरिकलमध्ये सॉल्व केलं यावाल्याच, की प्रिसिशनची व्हॅल्यू आहे 0.71 अँड रिकॉलची व्हॅल्यू आता कॅल्क्युलेट केली 0.833. पुट द व्हॅल्यू इन टू द फॉर्म्युला, यू विल गेट द ॲन्सरवर ऑफ F1 स्कोअर. ओके, सो ही 2x2 मॅट्रिक्स होती, ज्याच्यामध्ये प्रिडिक्टेड हे अपवर्ड साईडला होते, ॲक्च्युअल या साईडला होते. ओके, असे पण विचारू शकतात. तर तुम्हाला TP आणि FN, FP, TNच्या पोझिशन कुठे येणार आहे हे तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही हे सॉल्व करू शकता. ओके.